तर हाय हॅलो नमस्कार पब्लिक. आज आहे वेगळाच प्रोग्राम. घरी एवढं मोठं पातेलं बिर्याणी बनते. नाही बाबा, आमच्या घरी बिर्याणी कशाची, पापडाची तयारी चालू आहे. पापडाची लोकांची सुट्ट्या इकडे तिकडे ना, आमचे पापडे बनवण्यात. तर हे बघा, हे बनत आहे आम्ही तांदळाचे पापड मस्तपैकी. आणि मम्मीने घेतलेलं आहे मस्तपैकी तांदळाचं पीठ हटायला. चुलीवरती नाही, गॅसवरतीच, कारण की आपल्या पुणे शहरामध्ये चूल बिल कुठं राहिली. आता चूल तर आपली गावाकडेच, त्यामुळे चढली किचनवर. आम्ही निघालो पापड बनवायला. घेतलं मस्तपैकी पापड बनवायला. जायचं होतं टेरेसवरती, पण कुलूप असल्यामुळे दारासमोरच घेतलं बनवायला. मम्मीने दिले भरू भरू मला, आणि मी घेतले पापड बनवण्यासाठी. मस्त कडक कडक ऊन होतं. घेतले पापड बनवायला. झाला थोडासा उशीर, पण म्हटलं चला घेतलंच आहे तर काम फत्ते करून टाकूयाच. मग आम्ही बनवत आहोत तांदळाच्या कुरड्या. गेल्या वर्षी बनवल्या होत्या तांदळाच्या बॉब्या. यावर्षी हे बघा, आमचं आहे मेहनतीचं फळ. बघून खूप 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 आनंद झाला. मस्तपैकी छान 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 वाळत आहेत पापडं. आणि मी तुम्हाला दाखवते माझे आनंदाश्रू. हे आहेत माझे आनंदाश्रू. आनंदाश्रू का, तर आम्ही केलेली मेहनत. हे बघा, ही अशी बाहेरचं ऊन कमी कमी होत आल्यामुळे आम्ही बाकीचे कुरड्या घातल्या घरामध्ये, केली थोडीशी नटंकी. सो फायनली आमचं झालेलं आहे पापड्या बनवून. खूप जास्त दमलं होतं, त्यामुळे म्हटलं चला करा आराम, भेटू पुढच्या